हिंगोलीच्या कळमनुरीमधून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर येते. पोलिसांचा गुन्हेगारांवरचा धाक संपलाय का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय. कळमनुरी बसस्थानक परिसरातील पोलीस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातील 2.5 तोळ्यांचं मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेलंय. धक्कादायक बाब म्हणजे हे मदत केंद्र केवळ शोभेचं बाहुले बनलं असून तिथे पोलिसांऐवजी खासगी नागरिक ठाण मांडून असतात. 2 दिवसांपूर्वी स्टॉप न्यूज मराठीने या मदत केंद्रांच्या दुरावस्थेवर आवाज उठवला होता. पण पोलीस प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाहीये आणि त्याचाच फटका आज एका महिलेला बसलाय. पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट. हिंगोलीच्या कळमनुरी बसस्थानक परिसरात भर दिवसा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. गजबजलेल्या रस्त्यावरून एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 2.5 तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेलं आणि पळ काढला. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण या चोरीपेक्षाही धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथून अगदी जवळच पोलिसांचं मदत केंद्र आहे. या मदत केंद्राचं उद्घाटन झाल्यापासून इथे एकही पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे बसस्थानक परिसरात चोऱ्यांचं प्रमाण कमालीचं वाढलंय. कळमनुरीतील हे मदत केंद्र सकाळी चक्क खासगी नागरिक उघडतात आणि तिथे बसतात. मात्र पोलीस प्रशासन याकडे फिरकतही नाही. 2 दिवसांपूर्वी स्टॉप न्यूज मराठीने या धक्कादायक प्रकारावर सविस्तर वृत्त प्रसारित केलं होतं. मात्र पोलीस प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केलंय. पोलिसांचा कोणताही वचक न राहिल्यानेच आता चोरट्यांचं धाडस एवढं वाढलंय.